महिन्याचा गर्भ पोटात आहे. आंधळे बुवा, बाईला सासू नाही आणि माये नाही. पुरविली आळी सांगतोय, माय बी नाही गुट्टे साहेब आणि सासू नाही. बाप्पा, त्या बाईनं मालकाचं दर्शन घेतलं. मालकाला धनी म्हणत होती. धनी धनी काय ग, बाळांतपणाची अवस्था एखादी पाहुणी भेटेल का आपल्याला? मालक हुशार होते, सात्विक होते, सदाचारी होते. पंढरपुरातल्या मालकाचे निष्ठावंत भक्त होते. लक्ष्मी, काळजी करू नको, मी ताईला घेऊन येतो तुझ्या बाळांतपणासाठी. ताई म्हणजे त्या वारकऱ्याची बहीण, ह्या बाईची नणंद. पण मंगळवेढा गाव, गाव कुठं? ती बाई राहत होती मंगळवेढ्यात, पंढरपूरला बाप्पा. आणि बहीण, त्या बाईच्या मालकाची बहीण राहत होती विदर्भात, मेहुणा राजा नावाचं गाव. तिथं चोखा सागर म्हणून, जसा पैठणला नाथ सागर आहे तसा तिथं चोखा सागर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि तिथं मेहुणा राजा ते गाव बहिणीचं. बहिणीचं नाव निर्मळा. कामही निर्मळ, वागणं निर्मळ, बोलणं निर्मळ, सगळं करणं निर्मळ. तिचं नाव निर्मळा. आपलं नाव निर्मळा आणि साऱ्या घराला बुरा आला. आपले नाव नदीनं काम तळ्यानं असते. तर बाई कळती अंगणावून, शेतकरी कळत वांगणावून. बाई किती निर्मळ आहे तिचं अंगण सांगत, आणि शेतकऱ्या शेतीत त्याची किती निष्ठा आहे त्याच्या गाडीचं वंगण सांगत. सोयाबीनचे 5 पोतडे टाकले हळमून, आणि परळीत आवाज आखाचा कुई कुई आलाय. आणि म्हणला आपल्यासारखा शेतकरीच कोणी नाही. वा रे वा सुंबळ्या, तुला वांगणाचा मेळ लागन आणि तू नंबर 1चा शेतकरी, तुला कोण म्हणील? आणि एका बाईचं नाव निर्मळा. ती मला म्हणली, महाराज दूध घ्यायला या ना. मी म्हणलं, मी थोडाच बोके, मी दूध घेत नाही. म्हणलं, बाई मी काळा चहा पेत असतो, पण काळा प्या पण या. आम्ही घरी गेलोत तर बाईला 10-15 नातू होते. पोरं असतील ना 7-8, 10-15 नातू होते तिला. आणि मी नको नको म्हणत होतो तर ती बाई मला म्हणली, महाराज मी गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. काका, अशी बाई निर्मळ होती ती. त्या चक्कीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय गुरुजी ती दळण आणत नव्हती. अशी निर्मळ. तिच्या मनान म्हणायची ती. ज्याचं त्याचं तर कोणी तुंतन वाजित, मिलय भारी मिलय भारी असं म्हणतं माणूस. तशी ती म्हणायची, मी गिरणीवाल्यानं आंघोळ केल्याशिवाय दळण आणत नाही. आणि ज्वारी बाजरी गहू वाळूस तर काठी घेऊनच बसत होती. चिमण्या कुठं बी बसत्यात बाळू महाराज, त्याचे पाय दळणाला लागू देत नाही. मी दळण वाळूस तर इथंच बसते. मी म्हणलो, काय बाई निर्मळ असेल वा. घरी गेल्याच्या नंतर बाहेरच पटांगणात चूल होती. एक नातू आला की लगेच राखुंड टाकायची त्याच्यावर. 15 नातू होते ना तिला. हो, ती गोकुळातली चुलतीच होती कृष्णाची. हो, इतके तिला नातू. आणि असं बारीकसं वारं आलं, ते राखुंड दुधात गेलं. मला तो प्याचंच नव्हता, पण सांगचायला दूध प्यायचं होतं. तर ते प्याच्या आधीच मी उलटलो होतं. मी आणलं, बाई हे याच्यात चाललंय. म्हणली, महाराज देवाघरचा मळा आहे. आणि मी आणलं, बाई का काढी ती? म्हणली, 15 दिवसांनी एकदा काढी ती, रोज रोज कुठं बेजार हो म्हणले. आणि तिचं नाव निर्मळा. पहा हो, काय साखरपान वाटून ठुला असं, हिचं नाव निर्मळा काय माहीत. त्या बाईचं नाव निर्मळा. बाप्पा, नाव निर्मळा, वागणं निर्मळ होतं, फार निर्मळ होतं. आणि महाराज आणण्यासाठी, बहिणीला आणण्यासाठी निघाले. पण असा सप्ता लागला, तुमच्या सप्त्यासारखा मोठा सप्ता. महाराज तिथंच पात्र उचलायला बसले. शेवादारी होते, चोखोबर आहे, शेवादारी होते. मंडप झाडायचे, पात्र उचलायचे. करा ना आवाज जरसा, करा ना बरं. हो, पात्र उचलायचे, मंडप झाडायचे. मोठा आनंद सप्तामध्ये घ्यायचे ते महाराज. आणि तिकडंच रमले. बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. बाप्पा, बाळांतपणात काय वेदना असतात त्या एखाद्या माऊलीला विचारा. बाळांपणात काय वेदना असतात त्या गायनिक डॉक्टरीन बाईला विचारा. बाळांपणात काय वेदना असतात त्या गायनिक डॉक्टरला विचारा. कळलं आपल्याला ते काय वेदना असतात त्या माऊलीला विचारा. बाळांपणात काय वेदना असतात त्या सुविनीला, दाईला विचारा, नर्सला विचारा, सिस्टरला विचारा. काय वेदना असतात त्या माऊलीला बाळांतपणामध्ये. आणि त्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आणि माणूस नाही घरी, कोणीच नाही घरी. खरं तर मालक बी नाहीत, कोणीच नाही. चोखोबारायच्या घरी एक असा लाकडाचा ठोकळा होता. चोखोबारायला वर्षाला एकदा त्याचे मेहुणे आहेर घेत होते. घरून पैसे नव्हते बाप्पा धोत्र घ्यायला. श्रीमंत मेहुणे होते, आहेर घेत होते.
तर एके दिवशी चोखोबाराच्या बायकोनं सांगितलं, मालक बहिणीच्या घरचं खात नसते, तुम्ही बहिणीचा आहेर कस काय घेता? आली निर्मळा पंढरपूरला, तुम्हाला आहेर घ्यायचा. चोखोबाराचे डोळे भरून आले आणि सांगितलं, निर्मळा बहिणीचा आहेर भावान घेऊ नये. पण बाप्पा बहीण किती हुशार होती. त्या बहिणीने सांगितलं, दादा मी तुला दिवाळीला आहेर घेत नाही, पंचमीला आहेर घेत नाही, बाबाच्या वर्ष श्राद्धाला घेते. कुठे साहेब, वडिलाच्या वर्ष श्राद्धाला आंधळे महाराज आहेर घेतला. आता काय अडीता येतं का? आणि त्या आहेर घेतल्यावर त्या धोत्रातला एक एक कोपरा फाडायचा आणि रोज एक धोत्राचा कोपरा आज टाकलेला धुवून उद्या टाकायचा, उद्याचा परवा टाकायचा, असे 2 कोपरे त्या लाकडावर. आणि रोज सकाळी एक मंजूळ ठेवायची त्या लाकडावर आणि एक बुक्याचं बोट लावायचं, पांडुरंगाचं अधिष्ठान म्हणून. मूर्ती कशाची आली? तुमच्या माझ्यासारखे तर मंदिरात येऊ देत नव्हते चोखोबारायला, तेच अधिष्ठान. बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. पुरविली आळी सांगतोय, भगवंत भक्ताची इच्छा पूर्ण करतो, त्याची आळी पूर्ण करतोय. वेदना सुरू झाल्या, उठल्या आणि जे लाकडाचा ठोकळा होता तिथं पोचल्या आणि नाक घासून प्रणाम केला. देवा बघ न रे, देवा बघ न रे, देवा मी मेले तरी हरकत नाही, पण पोटातलं निष्पाप आहे. आतापर्यंत त्यानं कोणाची चेष्टा केली नाही, कोणाची निंदा केली नाही, कोणाला वाईट बोललं नाही, कोणाकडे डोळे वटारले नाही, कोणाची वस्तू उचलली नाही. ते माझ्या पोटात ते निष्पाप आहे. मला मारलं तरी चालेल, पण पोटातल्याला मारू नको रे. आणि भिंतीला भिंत नव्हती, झोपड्याच्या कुडाला टेकन देऊन सोयराबाई बसल्या. पुरविली आळी सांगतो आणि स्मरण केलं, विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं. विटेवरच्या मालकानं खाली उडी टाकली, सुंदरसा असा फेटा गिटा घातला, पांढरं शुभ्र धोत्र पांढरंच असतं ना, धोत्र पांढरं शुभ्र, शर्ट पांढरं शुभ्र, असं गोड सुंदरसा अधिष्ठान त्या ठिकाणी. हातामध्ये आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, देवाचा चेहरा काय असा सफरचंदावानी गाल. तो देव होता, जगाचा मालक होता. तो किती सुंदर दिसत असल. आणि दारात आल्या आवाज द्याला, बाई. बाईन दार उघडलं. दार उघड्याच्या नंतर पाहिलं, दादा दादा धनी घरी नाही तर, ध्यान साऊंडला आवाज द्या, दादा धनी घरी नाही तर या, मालक आल्यावर या तुम्ही. आणि ते ताटवा लावून घेतला. देवानं बाजूला गेल्यावर विचार केला, बेटी मला हाक मारायली, मी हिचं दुःख वेगळं करावं, दुःखातून हिला मुक्त करावं, याच्याकरता मला हाक मारतील. मी आल्यावर म्हणती मालक घरी नाही. देवानं दुसरं रूप घेतलं, टोपी गिपी घातली, शर्टाचा कलर बदलला असेल. मला असं वाटतं कलर बदलला बी नसेल, कारण वारकरी कलर बदलीत नसतील, कारण नंतर कोणी काड्या घालील त्याच्यासाठी भोकाट होतच नाही. ऐक नाही काका, कलर पांढराचा असेल, शिवण्यात वेगळा बदल झाला असेल, दिसण्यात बदल झाला असेल. आवाज दिला, बाई. आता चालता येत नव्हतं. रांगत 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 तिथपर्यंत आल्या आबा आणि ताटीचं दार उघडं. दादा धनी घरी नाहीत, घरी नाहीत धनी, दादा धनी घरी नाहीत, नंतर या. पुन्हा जगाचा मालक बाजूला गेला. काय काम झालं असून म्हणे या बाईचं, मला हाक मारतील, मी घरी आल्यावर मालक नाही घरी म्हणती. काहीच्या मालकाला मला ज्वारी मागायची का, गहू मागायचे का, तुरी मागायच्या का, बाजरी मागायची, काम हिचं पडलंय. आणि मी आल्याच्या नंतर म्हणती मालक घरी नाहीत. त्याला जर राग यायचा, आणि राग आल्याच्या नंतर मग पुन्हा हिची इनवणी सुरू व्हायची. देवा उदबत्ती लावली नाही, नारळ फोडलं नाही, तुला नवस केला नाही, तुझ्या मंदिरात कधी मला कोणी येऊ दिलं नाही, तुला मागितलंच नाही, आम्हाला देऊन का अपमान करतोस आमचा. आता पुन्हा रूप बदललं, दुसऱ्या भारदस्त पाटलाचं रूप घेतलं. तो पाटीलच होता. जंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. तो विठू पाटील आवाज दिला, बाई जरा भारदस्त आवाज, मोठ्यात आवाज दिला, ए बाई. आता रांगता पण येत नव्हतं. घासत 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 तिथपर्यंत आल्या आणि दार उघड. चेहरा कोमेजून गेलता. प्रसूतीच्या वेदना गळ्याला आलत्या, कंठाला वेदना आलत्या, कासावीस शरीर झालतं, असा हे वेदना होत्या. बाळाचा आणि आईच्या जीवाचा निवाडा होता. दाटीचं दार लोटलं, बघितलं, पाटील बाबा
पाटील बाबा मी एकटीच घरी आहे, मालक घरी नाहीत, काय करावं. दार लोटलं, पाठीमाग गेला आणि जगाचा बाप रडत होता. मला हाक मारत मी 3दा गेलो तरी पण मला बोलत नाही, काय कारण असं. मग लक्षात आलं माई गरज आहे पण माणसाच्या रूपात नाही बाप्पा. कोणाच्या रूपात गरज आहे? बाईच्या रूपात आहे. आणि मी माणसाच्या रूपात गेलो, हिच्या काय कामाचं. आणि मग घरी गेले आणि आईसाहेबाला सांगितलं मला एक लाल रंगाचं हिरवं पातळ देऊन टाक. आईसाहेब म्हणले मालक तुम्हाला हिरवी नाटी दी म्हणतो ना, तुला लाल दी नाही तर हिरवी दी, कोणती दी? लाल रंगाची दी नाही तर हिरव्या रंगाची दी. मी अगोदर काय म्हणलं माहितीये का तुम्हाला? लाल रंगाचं हिरवं पातळ दे. नंतर हीच केलं असतं माणसानं, हिरवं दी लाल दी कोणतंही दी पण 9 वार पातळ दी, 6 वार नको देऊ, 9 वार दी. घेतलं 9 वार. जगाच्या मालकान ते आंधळे बोन नेसलं पातळ लाल झरत कुंकू असं मोठं लावलं बाप्पा. त्या गेटहून दिसलं असं कुंकू. हल्ली कुंकू लाईनत का टिकल्या त्याबद्दल काही दुमत नाही. महिचं ऐकणं तर यायला कुठं सांगू नाही. आमच्यावर घेतल्या लय खसखस पिकती नाही का तुमची. तुमच्या तर लय लगे अशा चंद्रावणीत लावायला आता लाईनत का टिकल्या. पण जरा मोठाल्या लाई जाणं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, असं दिसत नाहीत ती टिकली. भानगड कशी होती बाप्पा, का महाराजाला अडचण आली टिकलीमुळं. एक बाई भगवान शिवशंकराच्या दर्शनाला चालली काका. आणि त्या दिवशी भगवान शंकराची शिवमुठ होती ती मसुराच्या डाळीची. तिळाची शिवमुठ असती, जवाची शिवमुठ असती. जव कळतं का? पितराच्या दिवशी पिंडाला अर्पण करते त्याला जव म्हणते. तिळाची शिवमुठ असती आणि काही डाळींची असती. ती मसुराची शिवमुठ होती. बाई जाताना काहीच नाही तिला, विधवा होती बाई. दर्शन घेतलं महाराजांचं घेतलं नाही, देवाच्या दर्शनाकरता चालली. पण महाराज कठड्यावर बसलेले होते. पाहिलं बाई विधवा आहे, वय कमी होतं, बाई विधवा आहे. आतमध्ये गेली, शंकराचं दर्शन घेतलं डोकं टेकून. आणि डोकं टेकल्यावर त्या मसुराच्या डाळिंब्या कपाळाला चिटकल्या. बाप्पा त्या केसरी कलरच्या असतात, लाल कलरच्या असतात. मसुराच्या डाळीचा नियम आहे, तुरीची डाळ पिवळी आहे, शिजिल्यावर बी पिवळी होती. हरभऱ्याची डाळ पिवळी आहे, शिजिल्यावर बी पिवळी होती. मसुराची डाळ लाल आहे, शिजिली की ढवळी होती. मी काय बाई नाही, फक्त वाचिलं म्हणून सांगतो. मी थोडंच वर्ण शिजितो. तर ती डाळ तिच्या कपाळाला चिटकली. महाराजांचं दर्शन घेतलं. सांगा गुट्टे साहेब आशीर्वाद काय द्यायचा? जातान बाई विधवा बाप्पा आणि येतान सौभाग्यवती गुरुजी. काय आशीर्वाद द्यायचा नामदेव? काय द्यायचा? ते आगा चातुर्याचे निभे सौभाग्यतील लेववे, आगा विधवेचे निजवे. आशीर्वचन का कोणता आशीर्वाद द्या? आणि ते मंदिरात बसलेला काय बाळ्या थोडाच होता, गिरगावचा 7 अभंग पाठ करणारा थोडाच होता, तो अधिकारी महात्मा होता. शंका आली, कधी कधी टिकली दिसली पाहिजे, मोठी दिसली पाहिजे. आणि वरी लाई जा, खाली लाईतात वरी का कोंबडी बसवायची का अंडे घोळायला? हा, हे प्रपटल हे मध्यबिंब असतं ना, इथं लावली पाहिजे. माझं मत ते लावा टिकल्या, त्याबद्दल काही दुमत नाही. पण मधी लावायची बांगड्या घाली जा. एक आमचा मित्र म्हणला महाराज तुम्ही गण मानता बांगड्या घाला, पण ती मै घालीत नाही. म्हणलं मग मला घाल. तू ऐक ना, मग मला घालतो का सोमळ्या? अरे तू ऐक ना, तिला सांग ना समजून घाली जाय म्हण. काळ बदलला. वहिनी आवाज कानावर बाईचा आल्याबरोबर शक्ती काहीच नव्हती, काहीच नव्हती. देव 3ऱ्यांदा बाहेर गेल्याच्या नंतर पोटावर हात टेकला होता. हे मी सांगत नाही काका, वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेड खरं सांगायचे. चोखोबरायच्या पत्नीनं पोटावर हात टेकला आणि आतल्या बालकाला सांगितलं बाबा तू जगशील का वाचशील? मी जगेल किंवा वाचेल तुझ्या आणि माझ्या हातात नाही. तुझ्या बाबांनी ज्यांचं भजन केलंय त्यांच्या हातात आहे. आणि अंग टाकून दिलं खाली. तेवढ्या अवकाशात जगाचा मालक बहिणीच्या रूपात आला. वहिनी उघडा दार हाका मारी. आतमध्ये आले. पाहिल्याबरोबर निवाडा. लगेच लेकराला नाव घातलं. त्या बाईला नाव घातलं सोयराबाईला. 27 दिवस पंढरपुरातला मालक थांबला माऊली. 27 दिवस पुरविली आळी सांगायलो. हा, पुरविली आळी 27 दिवस थांबला. इथं बसलेल्या बायकांना एक सहज प्रश्न करतो.
ज्या घरात बाळंतीण झाली त्या घरात बाळंतणीचे कपडे आणि लेकराचे बाळंते बाप्पा ज्या दगडावर धुतले त्या दगडावर धुणारी बाई तिचं लुगडं धुत नाही. पोरीचं बाळंतपण कोण करीत असते? शक्यतो माय नातवाचे बाळंते ज्या दगडावर धुती, पोरीची साडी ज्या दगडावर धुती त्या दगडावर माय स्वतःचं लुगडं धुत नाही. हा झालचा घरचा प्रश्न. पूर्वीच्या बायका नदीला धुणं धुत होत्या. नदीवर ज्या खडकावर जिथं बाळंतणीनं कपडे धुतले ते खाली उतार असतोय, ती वरी कपडे धुत नाही. कारण बाकीच्या बाया तिला बोलत असतात, हे बाळंते खाली धुई ना. त्याच्यामुळे पहिल्या बायका वरी धुणं उताराला धुत नव्हत्या, खाली धुत होत्या. खाली उताराला तिथं धुणं धुवायचं, त्या जाग्यावर दुसरं कोणी धुणं धुत नव्हतं. त्यावर ती बाळंते घाण असतील का नाही. तरी पण जगाच्या मालकानं बाळंते धुतले, हाक मारल्याबरोबर काम केलं, इच्छा पुरवली. असं पुण्य काय असल तो वैकुंठवासी माधव महाराज मगर काका तिथं पुरावा द्यायचे. चोखोबरायच्या वडिलाचं नाव होतं रानोबा. गेली 35 वर्ष पंढरपूरच्या मालकाची सेवा केली ती. आंब्याची डाल, श्रीमंत माणूस तुमच्या सारख्याचा आंबा उतारला की तुम्ही एक डाल भर आंबे घ्यायचे आणि त्या रानोबाला सांगायचं, रानोबा ही डाल कानगी पंढरपूरला नेऊन द्या. बाप्पा 35 वर्ष आंब्याची डाल नेऊन दिली. 35 वर्ष एकही वर्ष डाल सोडली नाही. घरून डाल उचलली की पांडुरंगाच्या मंदिरात महाद्वारात डाल टेकायची, पुजाऱ्याकडून चिठ्ठी घ्यायची आणि ती आंब्याची डाल पोचली म्हणून यांना निरोप देऊन टाकायचा. असं त्या रानोबा व्यक्तीचं काम होतं. 35व्या वर्षी पंढरपुरातल्या मालकाची कृपा झाली आणि त्याच्यात एक आंबा चोखल्याला निघला. अर्धा आंबा चोखल्याला निघला. अर्धाच, सगळा नाही चोखला बाप्पा, अर्धा चोखला ना अर्धा रस्ता साथ. पुजाऱ्याने डाल उघडल्याबरोबर बांधा म्हणले, बांधा बांधा. उष्टा केलेला आंबा देवाला दिला. रानोबा नावाच्या व्यक्तीनं सांगितलं, दादा मी आयुष्यात कधी डाल उघडी नाही. जशी मालकाच्या घरून शेतातून डाल उघडी गेल्या 35 वर्षापासून इथं ठेवतो. दारात झाडाला बांधलं तेव्हा इतके आता जे बिल्डिंग आहेत तशा नसत्या त्यावेळेला पंढरपुरात. आणि रात्री 1 वाजता स्वप्नात दृष्टांत झाला, पुजाऱ्या ते आंबा त्यानं नाही चोखला, मी चोखलाय. आणि अर्धाच का चोखला? अर्धा त्याला प्रसादात देऊन टाका. पुजारी म्हणला 10 पिढ्या गेल्यात आमच्या, आतापर्यंत देवानं चोखलेला आंबा आम्हाला भेटला नाही. आणि हा कोण शूद्राच्या कुळातला, परमार्थासाठी जातीचा संबंध नाही. होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. जातीचा काय संबंध आहे परमार्थात? यातीनं पूछो साधू की पुछली जी एक ज्ञान. मोल करो तलवार का पडी रहेंदो म्यान. साधूचं विद्वत्ता विचारायची, साधूचं आचरण विचारायचं, साधूची जात विचारायची नाही. जी जी साधू जातीच्या चौकटीत अडकली ती तितक्याच चौकटीत थांबली, बाजूला गेलीच नाही. विठाला विठाला. आणि म्हणून मधात मला कोणी येऊ दिलं नाही. मी आतापर्यंत तुम्हाला आंब्याची डाल इथं दिली. आणि मग त्या पुजारी बाहेर आला आणि सोडा आणि रानोबाच्या हातात आंबा दिला. रानोबा पंढरपुरातल्या मालकाच्या आंब्याला ओठ लागलेत, पंढरपुरातल्या मालकाच्या आंब्याला दात लागलेत, पंढरपुरातल्या मालकाच्या आंब्याला जीभ लागली. आणि अर्धा प्रसाद तुम्हाला दिलाय. बुटचंद्र भागेच्या कडेला काढा होता, फाटका बूट होता. काय प्रसादाला किंमत, जाऊ द्या म्हणले, जळू द्या ते बूट. तसेच घरी पळत आले आणि बायकोच्या हातात आंबा दिला. लक्ष्मी मालकाचा प्रसाद आहे. तो आंबा सेवन केला. त्या आंब्याच्या प्रसादानं लेकरं प्रसादानं होत नसतीत, लेकरं नवसानं होत नसतीत, पण आशीर्वाद लागत असतील, आशीर्वाद लागत असते. त्या आंब्यामध्ये जगाच्या मालकाचे आशीर्वाद होते. चोखून आंबा खाल्ला म्हणून नाव चोखोबा ठेवलं होतं. चोखोबा नाव ठेवलं होतं. काय ताकद. आणि या चोखोबारायनं आपल्या वडिलाची इतकी सेवा केली. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी. एरवी जगाचा मालक कोणाची इच्छा पूर्ण करायला रिकामा नाही, तो रिकामा नाही, रिकामा नाही. चोखोबा महाराजांचे वडील वयस्कर झाले. चोखोबा महाराज त्यांना आंघोळ घालायचे. शेवटच्या टप्प्यात हे शांत बसायचे, पाणी टाकायचे, अंग चोळायचे. पण शेवटी मांडी घातल्यावर बसता येणं गेलं. एका हातानं धरायचं, एका हातानं पाणी टाकायचं, इथपर्यंत जकलं. पण अंग कसं चोळायचं? मग लक्ष्मीला सांगितलं, स्वयरा मी एका हातानं धरी जाईल बाबाला, एका हातानं अंग चोळी जाईल, पण तू पाणी टाकी जाय. सून सासऱ्याच्या अंगावर पाणी टाकीत होती. देव फुकट आळी पूर्ण करत नाही, फुकट इच्छा पूर्ण करत नाही. त्याच्यासाठी ती लायकी लागते. आणि कालांतरानं मग मात्र इतकं शरीर जीर्ण झालं, इतकं शरीर जीर्ण झालं. एके दिवशी चोखोबारायच्या वडिलाला धोत्रात बाथरूम झाली.
बाथरूम झाली आणि चोखोबाराने सांगितलं, सोयरा बाबाचं धोत्र भरलंय, पाठीमागं बोरीचं झाड, बोरीच्या झाडाखाली असा दगड होता, त्या दगडावर आपल्या वडिलाला ठेवलं आणि आवाज दिला, सोयरा आता अडचणीचं आहे, अडचणीचं आहे, मला एका हातानं धरून एका हातानं बाबाची कंबर धुता येत नाही, मी बाबाला एका हातानं धरीन, एका हातानं कंबर धुईन, पण पाणी कोण टाकायचं सोयरा? सोयरा एक सांगू तुला, तू सुनेस, तुला सासऱ्याच्या कमरावर पाणी टाकता यायचं नाही, त्याच्यामुळं मी तुला आग्रह करीत नाही, पण सोयरा मला उपाय सांग ना सोयरा, मी काय करू? बायकोला विचारलं चोखोबारायन बाप्पा, मी काय करू सोयरा? सोयराबाईन मालकाला सांगितलं, मालक जसे बाबा तुमचे तसे माझे आहेत, मालक जसे बाबा तुमचे तसे माझे सुद्धा बाबाच आहेत, ते तुम्ही काळजी करू नका, तुम्ही एका हातानं धरा आणि एका हातानं पाणी टाका, मी सासऱ्याची कंबर धुते. आणि सोयराबाईनं सासऱ्याची कंबर धुतली, घरात आणून खाटेवर टाकलं बाप्पा, आणि खाटेवर टाकल्यावर म्हाताऱ्यान मुलाला जवळ बोलिलं, चोखा, ए चोखा. जी बाबा जी. इकडे माय कंबर धुताना बांगड्याचा आवाज आलता. माय निर्मळा विदर्भात लांब आहे, इतक्या लांबून तू येऊ शकणार नाही. चोखा, भावकीची बाई एकही माझी कंबर धुणार नाही. माई कंबर धुता धुता बांगड्याचा आवाज आला, चोखा सांग कंबर कोण धुतली? बोलत नव्हते. चोखा तुला पांडुरंगाची शपथ आहे, सांग कंबर कोण धुतली? तोंडातून वाक्य पडलं, महाराज तुमच्या सुनबाईनं धुतली. शेवटचा श्वास मोजित होतं म्हातारं. आणि चोखोबाराला सांगितलं, चोखा सुनबाईला बोलून घ्या. जवळ बसिलं, पायत्याला बसिलं बाप्पा, आणि सासऱ्यानं सुनाचा हात हातात घेतला. सासऱ्यानं सुनाचा हात हातात घेतला आणि सांगितलं, सोयरा एक तर घाण बायको करू शकती, अन्यथा लेक करू शकती, सून करत नसती. सोयरा घाण काम बायको करू शकते, अन्यथा लेक करू शकती, अन्यथा मुलगा करू शकतो, दुसरं कोणी करत नसतं. सोयरा सून करत नसती, पण तू माई कंबर धुतली बाई. मी जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलंय. 35 वर्ष एका श्रीमंत माणसाची आंब्याची डाल पोचवली. माझ्याकडे जास्त पुण्य नाही, निष्ठेनं भजन केलं आणि निष्ठेनं 35 वर्ष सेवा केली. या सेवेचं पुण्य तुला देऊन टाकतो. तू सासऱ्याची कंबर धुतली, घाण काम केलंस, लक्षात ठेव, ज्या दिवशी तुझ्यावर प्रसंग येईल त्या दिवशी जगाचा बाप तुझं घाण काम करीन. ज्या दिवशी तुझ्यावर पहिल्याने शपथ घातली बायकोनं, दुसरी शपथ सासऱ्यानं घातली, आणि हात तोडायला बाहेर नालायक शेजारणीमुळं काम पडलं. दुसऱ्याच्या सुनायला लावून देणार काय काय शेजारणी असतात ना बाप्पा, टकटक दिसायला 6 जणी इथं. तुम्ही उभ्या राहा, तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे, तुम्ही 6 माग पाहूत नका, तुम्हीच 6 जणी, त्याच 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 तुम्हीच. मरायची एखादी बापा. एक बाई आली म्हणली, लय तू मालक देवलाच नाही का ग? हा, शपथ घातल्याबरोबर 2 बायका करून ब्रह्मचार्याच्या यादीत गेलाय. बाटवा त्याची शपथ. झोपल्यान दोघी जण बाजूला ना अंगावर हात घेतले. मेडीला अशी कट्यार बांधली, तोडी येले करानेसाठी, तोडून टाकली थोटकच. संक्रांत आली महिन्यावर, पुरविली आली. संक्रांत महिन्यावर आली. गावातली प्रतिष्ठित माणसं बायकांचं ऐकून, वाक्य नीट ऐका, म्हणजे गावातल्या प्रतिष्ठित माणसांना त्यांच्या बायकांनी सांगितलं, महिन्यावर संक्रांत आली, गोरोबा काकाला हात नाहीत, संक्रांतीला गाडगे लागतेत, गाडगे कोण घडीणार आणि आम्ही वाण कसं देणार? म्हणून शहाण्या बायकांनी, मी वाईट म्हणत नाही, तात्विक सदाचारी बायकांनी आपल्या मालकांना सांगितलं, आणि ते मालक गोरोबा काकाकडे गेले. काका, आता सगळी काकाला काका म्हणत होते का नव्हते देव जाणे. आता कोणाची मायवी आली काका न म्हणायला.
आता तर सगळ्यांना म्हणावंच लागेल, पण त्या काळात म्हणत होते का नव्हते काय 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 माहित. काहो म्हणे महिन्यावर संक्रांत आली, आमच्या बायकांनी वाण कसं द्यायचं. पूर्वीच्या काळातल्या बायका शक्यतो मातीच्या गाडग्याशिवाय वाण देत नव्हत्या. आताही देतात. मधात मधात निघली होती मोकार टेकन चौघीत लुगडं एक, तांब्याचे बुटके. हो, कोण्या महाराजांनी सांगितलं त्या बाईन मला त्याचं नाव सांगावं, रुमण्यानं सांगतो त्याला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. बापाची जहागिरी का आपल्या काही बी करणं. घरात काही करता येईल पण परंपरेत मात्र काही करता येत नाही. जी संतांनी लावून दिलेली परंपरा आहे ती. कालच्या शिमग्याच्या सणाला काही हलकाटाईनं त्याचे नियम लागू केले नाही. महाराज मी वर्षभर पेत नाही पण धुरड्याच्या दिवशी पेतो. हे बा, आपल्या परंपरा, आपले सण, आपल्या रूढ्या हलकट लोकांनी बाटवायच्या नाही. धुरडा हा प्यायचा सण नाही. हो, काय काय नास्तिक. काल मी शेगावकडे गेलो, खामगावच्या पुढे. इतकी दुकानं कीर्तनात सांगू नये का. सणाच्या दिवशी एरवी काय बंधन आहेत तुम्हाला. मुद्दाम धुरड्याच्या दिवशीच असा आगावपणा का करावा. एका व्यक्तीनं केलता बाप्पा. हे जे करायलेत का त्याची भावकी आहे. कारण विप्रचिती नावाचा राक्षस, त्याची शिविका नावाची बायको ही माहेरात मेली. पोरगी सासरी मेल्यावर कुटाणा होतो, माहेरात मेल्यावर काय होईल. पण त्यानं माहेरात मेल्यावर बी कुटाणा केला. मई बायको मेलीच कशी. तिच्या हातानंच मेली. तिला कोण मारलं. तिला अग्नी प्रसन्न होता. तिने प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि चांगलं काम करण्यासाठी अग्नी प्रसन्न होता, वाईट कामासाठी नाही. ती जळाली. मी फक्त मुद्दा सांगायला लागलो. आणि मग त्याला राग आला. आपला मेहना शांत बसावा म्हणून त्याला दारूचा रांजून द्यालता. हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसानं मेहना शांत बसावा म्हणून त्याला दारूचा रांजून द्यालता. त्याची बायको धुरड्याच्या होळीच्या दिवशी मेली म्हणून त्यानं रांजून भर दारू पिली. तुमची कोण मेली हा तर मुद्दा बघावा लागेल का नाही. आहे का नाही. हा, नदीनं प्या. तुम्ही काय आमचं थोडंच ऐकतात. पण धुरड्याच्या दिवशीच का का आपल्या संस्कृतीचं मात्र करायचं. बघा बाकीच्या समाजाची लोक, मुस्लिम समाजाची माणसं त्यांच्या संस्कृतीत जी सण आहे तसाच साजरा करतात. आपल्या बापाची जी आगिरी आहे का आपल्या मनानं सण साजरे करायला. मागच्या लोकांनी सांगितलं ते करायचं असतं. चला, गाडग्यात वाण देत होत्या पूर्वीच्या काळातल्या बायका. हातात लय टिकी, चांदीचंच बुटकं, कशाचंच बुटकं मी आणलं नाही मंजुळा. असं नसतं. 1000 कोटीवाला जरी मेला तर गाडग्यातच इस्तून येत असतात बाप्पा. भिकारी जरी मेला तर गाडग्यातच इस्तून येत असते, सोन्याच्या गुंडीत नाही. नेम आहे आपल्याकडं. मग त्या सगळ्यांनी विनंती केली, काका गाडग्याची अवस्था काय. काकाचे डोळे भरून आले. अहो, इतक्या मोठ्या लोकांना बसायला टाकायला नाही ना आंधळे बो, काहीच नाही घरी. मोठमोठ्या लोक असे उभे राहिले दारात, ते बसतेत का खाली उभे राहिले. म्हणले, दादा, अण्णा, तात्या, आबा, भाऊ, काका, काय काय म्हणत होते गावातल्या लोकांना जे भूषण होते त्या भूषण सगळे देऊन टाकले. भूषण त्या उपमा दिल्या आणि सांगितलं, लय पाहुण्याला निरोप केला पण एकही पाहुणा येईन. हे नसल्यावर कोणी विचारित नाही बाप्पा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पैसा असला की किंमत असती, सब पैसे के भाई. सगळे पैशाचे भाई. एक गाणं ऐकलं मी ट्रॅक्टर मध्ये, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. ते ट्रॅक्टरवाले लय मोठाला आवाज करीत येतो. काय त्याला हौशे काय माहिती, दुसऱ्याला बैरच समजित येत. आणि मुंडकच कारखान्यात नेलं, करा माप. आता काय तुला पप्याच्या माईला मापायचं का. ट्राली तर मागच उलथली आहे का नाही. असे ते लय मोठाला आवाज करते. ट्रॅक्टरवाल्यानं शेतकऱ्याच्या टाल्या नाही उलथिल्या पाहिजे. जो ट्रॅक्टरवाला शेतकऱ्याचा ऊस व्यवस्थित कारखान्यात नेतो त्याच्या 3ऱ्या पिढीला त्याच्या घरात तहसीलदार जन्माला येईल. आणि जो जाणून बुजून ट्राली उलथी तू त्याच्या 42 पिढ्या ट्रॅक्टरच चली त्यानं. शेतकरी लय पसा पाणी घालतो बाप्पा. ज्याचं सगळ्यात उघड्यात दुकान आहे का असा एकच राजा आहे, त्याचं नाव शेतकरी. सगळ्याची दुकानं झाकलेली, सगळ्याची दुकानं गुट्टे साहेब झाकलेले. फक्त एकाच व्यक्तीचं दुकान उघडं आहे त्याचं नाव शेतकरी राजा. हो, बाकी सगळ्याची दुकानं झाकलेली, एकच उघडं. म्हणून त्याच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. असो, सगळ्याला विनंती केली पण एकही येत नाही.
शेवटचा पुरावा. आपला टाइम बी संपतून तोरक. हो, वाटेल ते प्रयत्न केला, कोणीच पाहुणा येईल. सगळ्या पाहुण्याला सांगितलं जितकी मिळकत येईन का तितकी तुम्हीच घ्या, पण आमच्या 13 ढोकीला गाडगे करायला या. एक येईन. 12-13 दिवसावर संक्रांत आली. संध्याकाळची वेळ आहे. गोरोबा काकानं देवघरात डोकं टेकलं. डोळ्यातून खळाखळा पाणी येत होतं आणि पंढरपुरातल्या मालकाला विनंती केली, देवा एवढी आळी पूर्ण करणं. पुरविली आळी, एवढी आळी पूर्ण करणं आमची. देवा एखाद्या भावना, एखाद्या पाहुण्याला सद्भावना देणं आमच्याकडे पाठवून. काय योग आला. दुसऱ्या दिवशी सकाळी 3:30 वाजता पांडुरंगाची पूजा सुरू झाली. पूजा आटपली माऊली, आणि पूजा आटपल्याच्या नंतर पुजारी निघून गेले. दर्शनाच्या रांगा सुरू झाल्या आणि विटेवरच्या मालकाने विटेवरच्या मालकीने सांगितलं, आता लुगडं नेस हिरवं. आईसाहेब म्हणले हिरवंच अंगावर येणं, पण कष्टा घाल. आईसाहेब म्हणलं कष्टा? मी सांगतो लक्ष्मी तुला कष्टा घाल. घाल कष्टा. कुंकू एवढं मोठं आहे, गोल नाही, आडवं लाव. विटेवरच्या मालकानं रुक्मिणी आईसाहेबाला हिरवी नाटी कष्टा घालायला लावला गुट्टे काका, आणि आडवं कुंकू लावायला लावलं. आणि विटेवरच्या मालकानं गुडघ्याच्या खाली ईदभर धोत्र, लाल पटका आणि गळ्यात तुळशीची माळ, आणि बाजार आता टाकायचा कशावर सामान. गरुडाने विचारलं, देवा काय मिळे? आईसाहेब कुंभारीन मावशीन तुम्ही कुंभार. भगवंतानं सांगितलं, गरुडा तुला गाढव व्हावं लागतंय. देवा मी गाढव? मग तुला कळत नाही का, मी कुंभार झालो. जगाची मालकीन कुंभारीन बाई झाली, तुला गाढव व्हायला काय हरकत आहे? झाला गरुड गाढव. कुलाला भितरी सोये झाला.